तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आज राज्यात आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। आज दुपारनंतर आपल्याला राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच राज्यातील पाऊस कधीपासून बंद होणार याबद्दलची देखील मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला कोकण पट्टीमध्ये पावसाची संततधार आज देखील आपल्याला कायम पाहायला मिळत आहे। परंतु रात्रीनंतर पावसात काहीचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्णच कोकण पट्ट्यामध्ये आज दिवसभर आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळेल। तसेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। तसेच नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज देखील आपल्याला कायम पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यात आज देखील आपल्याला अतिवृष्टी होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय। कोल्हापूर, सातारा, सांगली, इस्लामपूर, वडूज, विटा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय। तसेच पैठण, परतूर, बीड, माजलगाव, परभणी, नांदेड या ठिकाणी आपल्याला काहीसा पावसाचा जोर जास्त पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच करमाळा, कुर्डुवाडी, परांडा, बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। तसेच विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपल्याला उद्यापासून राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसामध्ये आपल्याला उघाड पाहायला मिळेल। आपल्याला सूर्यदर्शन देखील झालेले आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला 10 तारखेपासून मुंबईकडे देखील आपल्याला पाऊस बंद होताना पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो, आपल्याला राज्यात लवकरच पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे 14 जुलै पासून मित्रांनो। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा सविस्तर अंदाज पाहिजे असेल तर तुमचं नाव तसेच तुमच्या जिल्ह्याचं, गावाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केलं तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे तरच तुम्हाला तुमचा अंदाज देखील भेटत असतो। त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।